नमस्कार मंडळी, रामराम. आसुरकरांचा नमस्कार. आम्ही तुम्हाला थोडक्यात अंबाबाई मांड उत्सवाविषयी माहिती सांगणार आहे. 100 वर्षापूर्वीपासून अंबाबाई मांड उत्सव हे आपल्या आसुर गावामध्ये चालू झाला. तर अंबाबाई मांड एकदम उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने आपल्या आसुर गावामध्ये साजरा करतात. आणि त्या आपल्या आठवणी, जुन्या आठवणी, म्हणजे मांड त्यावेळी 100 वर्षापूर्वी सुरू झाला, त्या आठवणी आपल्याला बघायच्या आहेत. आणि आपण त्यासाठी आपल्या गावातल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. आणि मग म्हातारी माणसं असू देत किंवा शेतातून जाणाऱ्या बायका असू दे किंवा महिला वर्ग असू दे, त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहे. मांड कसा सुरू झाला आणि रंगपंचमीला किती मजा येते, आणि त्याच निमित्तानं आतुरता लागणार आहे की बाबा काय सांगणार आहेत ती, आणि आम्हाला पण आतुरता लागणार आहे ती काय सांगणार आहेत. अंबाबाई मांड उत्सवाविषयी आम्हाला ही उत्सुकता लागली की लोकांच्या प्रतिक्रिया काय असतील, आणि इथून पुढे तुम्हाला ही उत्सुकता लागली असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा शेवटपर्यंत. मग चला तर आपण जाऊया आसुरमध्ये. चला. अण्णा, अंबाबाई मांड उत्सव पहिला कसा कसा होता? पूर्वी म्हणजे बैलगाडींच्या घरपत्ती पहिली बैलगाडी होती. त्याशिवाय घरपत्ती भरपूर सासनकाठ्या होत्या पूर्वीच्या. आणि त्याच्यानंतर हा तमाशा 9 दिवस होता पूर्वीचा. 7 नाही पहिला 9 दिवस होता, नंतर 7 दिवसावाला. हा पहिला 9 दिवस होता, त्यानंतर 7 दिवसावाला. हा सगळे होते सगळे. आणि यशवंत डोंगरगड होता त्याचा बराच कालापासून तो तमाशा होता. एवढा असताना किती साल होता अंदाजे तमाशा बघितला त्यावेळी लहान असताना? मला वाटतं मी 5 वर्षापासून माझा 1958चा जन्म. मी 62 पासून येतो बघायला. होय होय. लाईट नाही, बत्त्या होती ते रव्याच्या. लाईट पण होती गावात, बत्त्या आणायला लागत्या, गारांना बत्त्या न्यायला लागत्या. सगळीकडे अंधार असायचा आणि त्याशिवाय मग लाईट होतीच गावाकडे, लाईट होतीच. तरी पण बत्ती असायच्या संघ. लाईट गेली सवडे जनरेटर सोय होती तेव्हा. आता जनरेटर सोय झाली सगळी. हो, ती सगळी महाराज लोकांची पहिली होती, पूर्वीच होती महाराज लोक सगळे. सगळी लोक होती. हो, तीच लोक होती. आम्ही स्वतः प्रेसवले. वासवार नाही, रविनाचा बाब वडील, ठाणेकरांचा वडील, शेट्यांचा तो महादाना शेती, खंडू घाटकी ही त्यांची सोंग असायची पूर्वीची. होय. शिरपाला पहिल्या आम्हाला कथा सोंग आहे, नवसाच सोंग आहे. तिने पूर्वी नवस बोलून सोंग गेले. आणि आता तू त्यावेळेचा अंबाबाई मांड उत्सव आणि आताच्या अंबाबाई अतिशय फरक पडला. आता तरुण मुलांना, तरुण मुलांची आता जास्त हे झाले ना, सासकडे जास्त. आता तुमचे खेळात जास्त आले. पूर्वी बैलगाड्या थोडी लोक असायची. ट्रॅक्टर नाही, एकच ट्रॅक्टर असायचा महानाड्याचा तेवढा. आणि बैलगाडी कुणाची असेल त्याची मोठा, आणि सायकल कुणाची असेल आमची तशी बैलगाडी होती. घरपती बैलगाडी त्यात शिपडे त्यात हांड ठेवायचे, ब्यालं ठेवायचे, हांडे ठेवायचे यात, आणि त्यातनं ते शिपलं करायचे. गावात म्हणजे महानाडी वाटत येतो. अशा प्रकारे अशा प्रकारे मान सगळा होता. तेव्हा वाडावाडलापासून कळस निघायची चाल आहे, परंपरा पहिल्यापासून आहे. काय नेमकं कलश म्हणजे सांगतो की ज्या दिवशी शिपणं होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शेवटच्या खेळाला कलश आमच्या घरात निघतो, अंबाबाईच्या देवळात येतो, आणि देवळातून मग वाड्यात, बामणांच्यात असे ठिकठिकाणी गणगवळण होते, आणि शेवटाने देवळातून शांतता होती. तमाशा ज्यावेळी सुरू झाला त्यावेळेपासून कळस तुमच्या त्या दिवशीच. तुमचे वडील पूर्वीपासून त्यावेळी होतं, आजा पंजापासून ती परंपरा चालू झाली. आपण आता आलोय अंबाबाई मंदिर जवळ, आणि अंबाबाई मंदिर आम्ही आता रघु गौरव आणि सौरभ गौरव यांच्याकडे आता पुजारी म्हणून आहेत की, आणि आता वर्षभर तर त्यांच्याकडेच आहे. आणि तिने पूजा अर्चा जवळजवळ वर्षभर अगदी चांगल्या पद्धतीने, म्हणजे कधी तुकारपणा केला नाही, आणि चांगल्या पद्धतीने पूजा घातली. आणि आता सुद्धा अंबाबाई उत्सव मांड आहे, आणि त्यांची आता सुद्धा पूजा 1 नंबरच आहे. आणि अंबाबाई मांड कसा असतोय आम्हाला उत्सुकता लागल्या, आमच्या गावासाठी, आमच्या तरुण मुलांना उत्सुकता लागल्या कसा असतोय त्याची पण जाणून घ्यायचं आहे, आणि आम्हाला पण माहिती काढायची आहे, म्हणून हा व्हिडिओ मी करालोय. आणि हे मानाडी म्हणजे काय विषय असते? मान तुम्हाला कोण देते? ओटीचा मान आम्हाला मानाड्यांच्याकडून भेटलेलं. सगळं ओटी साहित्य तीन म्हणा, आपल्या अभिषेक साहित्य सगळं त्यांच्याकडून भेटलेलं असते. ओटी साहित्य
तर हे मांडाचं महात्म्य असं सांग म्हणजे देवीचं आपले महात्म्य असं सांगायचं झालं की ते त्या दिवशी देवळात आरती होते. आरती झाल्यानंतर शिपणं ते शिपडलं जाते. नारळ ते घेऊन सगळं फुल पुष्पांजली करून शिपणं ते घेतले जाते. तेच वरती नेले जाते. कुठे बाजारपेठेत नेले जाते. बाजारपेठेत मग आरती करून प्रत्येक मंदिर हनुमान मंदिर असेल विठ्ठल मंदिर असेल तिथं आरती करून वरती चौकात नेले जाते. आपल्या हसूरदुमाला शिवाजी चौकात नेले जाते. तिथं शिपणं पहिल्यांदा मग हे गारानं ते घातले जातात. गारानं घालाय म्हणा. परत इथनं निघायच्या आधी अंबाबाई मंदिरच्या इथून निघायच्या आधी मुसलमानांच्या मस्जिदीच्या इथं गारान घातले जातात. तिथे शौकत भाई असेल परत राजू मुजावरची गारण घालतात. इथे मस्जिदीच्या इथे राजू मुजावर शौकत भाई ही गारानं घालतात. वरती बाजारवरीत गेला की तिथे दिगंबर कांबळे तीन गारान घालत असतात. मित्रांनो बघा आपल्या हसूरदुमाळामध्ये मुसलमान असू दे हिंदू असू दे सर्व धर्म आणि म्हणजे जात बीत कुठली आणि मागे जात नाही आणि अशा गोष्टी आपल्या हसूरदुमाळामध्ये घडतात. म्हणजे कौतुक करण्याजोगंच काम आहे सगळं. होय कौतुक करण्याजोगंच काम आहे. गारान तीन सगळे घालून झाले की औषध म्हणजे आपले आतिषबाजी म्हणा इतर सगळं ते व्यवस्थितरित्या पार केले जाते आणि तसेच पालखीचा प्रवेश मंदिरात होतो. आणि तुमची पूजा अर्चा कशी असते अंबाबाई मांडाची? पूजा अर्चा म्हणजे आम्ही संध्याकाळीच रात्री करतो कारण की दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच भाविक भक्त येत असतात मंदिरात. तीन सगळं रात्रीचा अभिषेक तीन करून 12 नंतर दुसरा दिवस चालू. त्यामुळे सगळं रात्रीच चालू. आणि ओटी नंतर तुम्ही काय करता? ओटी नंतर झाल्याने ओटी तुम्हाला कोण देते? मानाडीच असतात. मानाडी त्यांची असतं त्यांचाच नैवेद्य म्हणा. मग इतर कोणाचे असतील ते ओटी त्यांचं पण नैवेद्य तीन सगळं असून सकाळी रंगपंचमी दिवशी ठीक 8 वाजता बरोबर आरती केली जाते. 8 वाजता आरती केली की मी नैवेद्य अभिषेक ते सगळा वाटला जातो. आणि सासनकाठीचा तुम्ही कसा? सासनकाठीचा मग इतर लोक म्हणजे आपली गावातली सर्व तरुण मंडळी म्हणा तीन सासनकाठीला सजावट इतर सगळं फुले तीन हार तीन लावणी सगळं व्यवस्थित केले जाते. गावाला तरुण 12 वाजता सासनकाठी आपली तिथे पूजन तीन केले जाते आणि बरोबर ठीक 3 वाजता सासनकाठी निघली जाते मंदिर पासून. म्हणजे सासनकाठीला सगळे आपल्या गावातील लोक आणि तरुण वर्ग सगळे हजर असतात. सगळे हजर सर्व तरुण मंडळी गावातली इतर असं म्हणजे कोणी हे नसते. चालते. नमस्कार. रंगपंचमीला तू खेळणार आहेस का नाही? रंगपंचमीला कधी येणार आहे? तुला उत्सुकता लागली का नाही? मला रंगपंचमी कधी येण्याची खूप उत्सुक लागली. रंगपंचमी आल्यावर मी खूप रंगपंचमी खेळणार. कशी कशी खेळतेस? मैत्रिणी खेळतेस का कशी कशी खेळतेस? मैत्रिणी बरोबर. आणि पप्पाच निघायला लावणार नाही? नाही. मग कुणा लावणार? दादा लावणार? पंचमीची वाट बघाली. रंगपंचमी आली की सुट्टी देणार नाही. #19 मार्च अंबाबाई मांडूचा हसूरदुमाळ. अंबाबाईच्या नावानं 19 मार्च पंचमीची सुरुवात होत्या आणि इथनं सुरुवात होत्या आणि अधिक माहितीसाठी आमची सर माहिती देतील तुम्हाला. आजपासून हसूर गावामध्ये अंबाबाई मांड उत्सवाची सुरुवात होत आहे. त्या रंगपंचमीच्या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून होत असल्यामुळं हा कार्यक्रम आयोजित केला जातो. 12 बलुतेदार या ठिकाणी नदीकडे जाऊन परत येतात आणि त्यांची ओवाळणी करून कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. अशा प्रकारे रंगपंचमी हा कार्यक्रम पंचमीपर्यंत असतो. कैलासवासी ज्ञानदेव कृष्णा पाटील यांच्या घराण्याचा तो मान आहे. ते स्वागत करतात आणि रंगपंचमीला सुरुवात होते. आणि इथून पुढेच अंबाबाई मांड उत्सव सुरुवात होत्या आणि आपला हसूरदुमाळामध्ये आपली भाविक सगळी देवीची पूजा करतात. शिवभाऊ खराडे म्हण की. शिवभाऊ खराडे. वय वर्ष 98. बरं तुम्हाला अंबाबाई मांड उत्सवचं काय आठवण आहे का तुम्हाला? म्हणजे काय आठवते काय? अंबाबाई मांड कधी सुरू झाला? तरी 100 वर्षापूर्वी झाला होता. 100 वर्ष आधू होय. त्यावेळी लाईट तरी होती का गावात? लाईट वेट काय नव्हते. मग कशा होता माझ्या बत्त्या देवट्या. कुणी कुणी चालू केलं तमाशा? अंबाबाई मांड तो कुणी कुणी चालू केला होता? ते आमच्या इथला महाराचा एक तमाशा होता. बर. महाराचा झाल्यावर दुसरा एक मांडाचा कोरपलीचा होता ते एक होता. बर. परत मग यसबा डोंगरकर हा त्यांना सल्लग चाललेलं एक 10-20 वर्ष. आणि मग तमाशा आणि मांडतील कुणी सुरुवात केली गावात? महानाडी
आणि त्यावेळी तमाशा चालू केला त्यावेळी तुमचं वय दिन काय होतं काय त्यावेळी तुमच्या चालू केला होता त्यावेळी लहान होता काय लहान होतो आम्ही त्यावेळी. किती वर्षाचा होता तरी 4-5 वर्ष होतो. म्हणजे त्यावेळी तमाशा सुरू झाला म्हणजे तुम्ही जुन्या लोकांनी तसं जवळनं बघितलं बाय. मग तुम्हाला म्हणजे जी पुढे होती जी तमाशा चालवायला त्यांची नावं काय काय आठवतात? त्यांची नाव पांडुअण्णा सरवडे, परत गंगाराम शेटे, परत पांडू शेटे, जानबा साळे, हे असे लोक होते. किती दिवस तमाशा पहिला होता काय? पहिला 9 दिवस होता म्हणते, त्याच्यावर 7 दिवसावर आला, 7 दिवसानं 5 दिवस आला, 5 दिवसाचा 3 दिवस यशपा डोंगरकरांनी केला, आता 2 दिवसावर आला. आणि त्यावेळी जी हलगी वाजत आणि आता हलगीमध्ये काय फरक आहे तुम्हाला? काय नाही. आणि त्यावेळीच्या तमाशा आणि आता या तमाशामध्ये काय वाटतं? तर फरक आहे की वग चांगला असायचं, वग सुद्धा वग असायचं काय? असायचं वग असायचं, गाणे असायची. तुम्ही किती वाजेपर्यंत बघत बसाय? हे 5 दिवस उभं बघितच बसाय. कुणाला बघत बसाय? तमाशा. त्यावेळी गाणी कसली होती? गाणी ही शिरी प्यारी प्यारी बर अशी गाणी होती. त्या काळात प्रसिद्ध नट ते तुम्हाला आठवतात का? त्यावेळी गाणी त्यांची त्यावेळी तेवढे काय आठवत नाही, नटबीट काय आठवत नव्हतं. आवडती लावणी 16वं वर्ष धोक्याचं. मित्रांनो, आमच्या अशा गावातल्या पत्रिका आहेत आणि अजून तुम्हाला व्हिडिओ बघायला अजून पत्रिका लोकांच्या येणार, तुम्ही पुढे व्हिडिओ बघायचा. सांगा की तुम्ही त्यावेळी होता तमाशा चालू झाला त्यावेळी तुम्हाला आठवते का तमाशा काय काय होता? तमाशाची आठवते तुम्हाला? तमाशा चालू झाला मग बघू देत नव्हते. मग तमाशा मधला कुठला पार्ट सोंग दिन चालू होते त्यावेळी तर बघू देते का तुम्हाला? तुम्ही सोंग बघायला जायचं? बर. तुमच्याकडे सोंग इथं सोंग तरी कोणाची होते काय? म्हणजे किती वर्षापासून त्यांची परंपरा होती? त्यांच्या वडिलांच्या पासून होती काय? तमाशा सुरू झाल्यापासून होती काय? मध्ये घेतली त्यांनी? मध्ये घेतली. कधी घेतली? मध्ये आणि वारल्या म्हणाली चालवायला पाहिजे. तिने सांगितलं मी आहे तोवरच, चालवायचं नाही. तिने सांगितलं काय? मग पुढची त्यांची सोंगाची मग त्यांची सोंग मग मी देवळात गेलो आणि काळूबाईला गारानं घातलं. माझ्या दिरानं दारूच्या नादात स्वांग घेतलं. ते मान्य करून घे, इथनं मोर का आम्हाला हे दाखवू नको, नाही तर कोणतरी उभा तरी कर. काळूबाईला म्हणलं त्या सोंगाला. मग सोंग तिने घेतलं, त्या दारूने घेतलं त्यावेळी म्हणजे एकत्र कुटुंब होतं काय? एकत्र कुटुंब होतं. मग पोरं कोण तयार नाही. मग मी गारानं घालून आल्यावर संध्याकाळी कोणतरी तयार तरी कर, नाही तर मान्य तरी कर म्हटलं. त्यावर तो खराड्याचा सकाराम संध्याकाळीच आला. मी त्याच सॉंग घेतो. मग ज्यावेळी सोंग त्याने घेतलं त्यांचं वय अंदाजे किती होतं? माया पोराटी होतं का सरांच्या वयाचं होतं? जास्त वयस्कर होतं ते, असं पोराटचं नव्हतं. खरं त्यांच्या घराला लागूच झालं. ते आता नातुंड घेत्यात, ब्याक घेत्यात, लागूच झालं. मग तसं लागू होईल म्हणून मी गारानं घालून आलो. पोरं तयार नाहीत आमची. मग बाई म्हणलं मान्य तरी कर, नाहीतर कोणतरी उभा तरी कर. त्यावर संध्याकाळी लगटच आला सकाराम. म्हणला तात्या तुम्ही सॉंग घेणार म्हणला लगट. तुम्ही गारांची देवाला घातलं ते तुमचं पूर्ण झालं? पूर्ण झालं माझं. म्हणजे तुम्हाला अंबाबाई मांडूचं बदल कधी मान्य वाटते? आपल्याला देव आपल्या गावात आहे आणि आपल्या गावात आहे. होय, आमच्या मांडत होतं, आमच्या काळूबाईचं महत्व होतं. हो काय? अंबाबाई मांडूचं आणि काय महत्व वाटते तुम्हाला? असं कधी घटना घडली का? असं वाटली काय अंबाबाई खरोखर आपल्या पाठीची आहे? 9 दिवसापासून 7 दिवसा आला, 7 दिवसापासून 5 दिवसा आला, 5 दिवसापासून 3 दिवसा आला आणि आता 2 दिवसच आहे. पहिल्या मांड उत्सवामध्ये आणि आताच्या मांड उत्सवामध्ये खरं तसा शोभा नाही. पहिली शोभा नाही. कारण की यशबा डोंगरकर होता तेव्हा ती शोभा होती. यशबा डोंगरकर म्हणजे आपल्यावर कायमचा तमाशा त्यांचा असायचा? कायम तमाशा त्याचा. कुठल्या गावचे असायचे? डोंगरचा. मग दरवर्षी तमाशा त्यांचा ठरलेला असायचा. मग त्याच्या देखील सॉंग घेतलं तर कळसाचं ते तिला लागू झालं. मग ती वर्षाला येऊन नसला जरी तमाशा तरी कळसाला येते. मान त्यांचा होता. आता कळसाचा पण पानांच्या आहे काय? आता त्यांच्याकडेच आहे. होय.
मग त्यांची मुलगी येते आता. होय येते. हा, बरं की. मोठ्यानं बोला. सुरुवात झालेली आहे आणि आपण कुंभारगलीमध्ये आलोय आणि अंबाबाई मांड उत्सव पहिला कसा होत होता आणि आता कसा आहे याची माहिती आणि छोटे छोटे किस्से हे आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. मग तुमचं नाव काय सांगा? भाऊ झाले पहिले ज्यावेळी अंबाबाई मांड उत्सव झाला त्यावेळी तुम्ही तुमच्या दिसण्यातच झालाय काय त्यावेळी सुरुवात झाली होती तुमच्या वेळी? ते पहिल्यापासून तुमचे किती वर्षापासून अगोदर झालाय? माझ्या 80च्या पुढं. 80च्या पुढे. त्यावेळी मग किती काय काय होतं म्हणजे तमाशा म्हणजे अंबाबाई मांड उत्सव कुणी सुरुवात केली आपल्या गावात काय त्या लोकांनी सुरू केली? ते शिवाबा ते होते तेव्हापासून चालू होते त्यांच्या वयावर. किती दिवसाचा तमाशा होता त्यावेळी? 10-15 दिवस आहे. गावात त्यावेळी लाईट नसताना स्वतः तमाशा अंबाबाई मांड उत्सव व्हायचा मग त्यावेळी काय असायचं? बत्ती असायच्या. बत्ती. आणि घरातली लाईट नसायची त्यावेळी? खंदील होता असं गलीतले. बर. डांबावर दिवा असायचं रात्री. मग दिवं म्हणजे रॉकेल दिन सगळं चालू असायचं दिवस सगळ्या गलीतून दिवं आणि कंदील असायचं? गलीतनं ते दिवं हेच ते लावलं. बर. आणि मग अंधार झाला की दिसणारच नाही असं झालं असेल? त्यावेळी संध्याकाळी बाहेर लोक फिरायला जायची शेताकडनं आले की फिरायला जायचे? नाही. प्रसिद्ध तमाशा कोणाला होता त्यावेळी? प्रसिद्ध तमाशा एवढं ध्यानात काय राहिलं. म्हणजे कारकिर्दी जास्त तमाशा कोणाचा झाला? हे डोंगरकरांचा झाला. डोंगरकरांचा? केसबा शंकर. हा. भाऊ तर तुम्ही तमाशा किती वाजेपर्यंत बघत बसायचं त्या काळात? मग बघतोच तो बघतच बघत. आणि मग त्यात तमाशामध्ये काय काय नवीन असायचं? नवीन काय सगळं चांगलं असं वाईट म्हणजे लावणी ते असायचे सगळे ऐकायचं गोष्ट. आता जे नाटिका बिटिका सगळ्या असायच्या आणि शेवटला काहीतरी वग म्हणून असायचं. वग म्हणजे काय काय असायचं वग म्हणजे? राजाचा वग लावायचा. बर. कन्याचा लावायचा पूर्वीचा. हा म्हणजे कन्याचा आणि राजाचा म्हणजे कसं नेमकं असायचं वग? त्याच्या जीवावरती काय उपासलेले आहे. हा. तुझा अंत होणार म्हणून तिला हे करून वनात पाठवलं. म्हणजे पूर्ण स्टोरी ते एका ह्याच्यात सांगायचं. म्हणजे एखाद्या मालिका कशी असत्या तशी मालिका एका वगात साजरी करायची. त्याआधी गणगवळण झाली कृष्णाचा खेळ. हा. राधिकाची मग ते लावायचे. मग पहाट म्हणजे तमाशा बघून पहाट अशी व्हायची सकाळी उजळायचे. लोक बसत इथं. लोक बसत आता तर एवढे बसत नाही. गाणी पोरासनी आत्ताची पाहिजे असते. आता मोबाईल आल्यामुळं डॉल्बी डान्स सगळे आल्यामुळे मुलांनी तमाशाचा लाभ केला असं मला म्हणायचं आहे. मग आता तुम्हाला ह्या तरुण पोरांनी काय संदेश द्यायचा आहे? कसं राहायला पाहिजे असं वाटते तुम्हाला? संदेश द्यायला जेवढं चांगलं राहील तेवढं आयुष्य वाढेल. हा. त्यांच्या आहे ना संस्कृती. आम्हाला आवडतं की आई बाला सांभाळावं. आई वडिलांची सेवा करावी. आवडती लावणी कुठली? आवडती लावणी भक्ती करावी. चांगल्या मार्गाने जावं. गावातलं चांगलं होतं. माणसं एक बोलायची कंटामुक्ता असं ते नव्हतं सगळं. 4-5 गावचे ऐकाय माणूस. होय. परगावची गावातील लोक आल्यावर काय भांडणं ते अशी व्हायची? काय नाही आमच्या गावात कधीच नाही. परगावचा माणूस आला मग दादागिरी नाही काय त्यानं बोललं तरी गावचे त्याला ते बोलायचे. गावच्या परगावच्याला काय बोलायचे हे चालू होते. लावली सारखा म्हणायला लावायचं देवळाशी लावली. मला आठवण कुठली लावणी म्हणाला ती? सांग सजना काय आज मग ती प्रत्येक म्हणायला लावायचं ते म्हणायला. लहान होतो त्यावेळी ऐकू बघितलं रे डोळ्यात. मग तुम्ही किती वर्षात होता त्यावेळी? मला वाटतं मी 10-12 वर्ष होते. 12-13 वर्ष. मग तुम्ही 12 वर्ष असताना किती वाजेपर्यंत तमाशा बघत बसायचं? आणि पाठी 5 वाजेपर्यंत झोपायचं. त्यावेळी फोन पेची काय सोय नसणार. गाडी बिडी जास्त नाही. मग तुमच्या काळात लाईट बीट आली का तशी? लाईटच्या काळातच आली. लाईट आली लहान असतानाच आली. तमाशा तुम्हाला काय आवडायचं? म्हणजे डान्स करताना आवडायचं का नाटिका आवडायची असं म्हणायचं? नाटिका आवडते.
नाटिका म्हणजे वगैरे होतात काय? आणि गावातली सोंगापैकी कुठली तुम्हाला सोंग आवडायची? सोंग आम्हाला कडक लक्ष्मीची आवडते. कडक लक्ष्मी पहिली भूमिका कुणी केली ती? कडक लक्ष्मीची फडतारे. शिल्पा फडतारे. हा, श्रीपती फडतारे मला पण आठवते. त्या काळात मी पण लहान असताना तिने भूमिका केली. अजून सुद्धा मला आठवते. तिची भूमिका एक नंबरच होती, लक्षात ठेवी का. आणि त्यातलं श्रीपती फडतारे जे बोलत होते की त्यातलं थोडं पार्ट तुम्हाला काय आठवत? काय बोलत होते ते आठवते का तुम्हाला? काय आठवतात काय म्हणतात? कानगाव धरून हळदी धरून असे ते कडक लक्ष्मीचे आहेत बरोबर हुबेहूब काम करतात. आणि त्यांची काय शब्द काय असायचं आठवते का तुम्हाला? शब्द त्यांना तुनानो म्हणायचे. हे आता वापरतात आणि तिच्याकडे एक पेटी असायची आणि पेटीतनं ते कधी काढायचं साहित्य आणि ते फोटो पण यायचं आणि लोक घरी वाकून फोटो बघायचे. नाव बिन सांगायचे. एखाद्याचं नाव घेते ते सांगायचे मला भेट दिली. योग्य असायचं. आणि त्यांची नावं जर घेतली तर ती कुणाला नाव म्हणजे लोक कोण नाव ठेवत नव्हते, कारण तो कार्यक्रमाचा एक भाग होता आणि त्या लोकांनी पण आनंद वाटायचा आमचं नाव घेतल्यामुळे. ते सांगा तुम्हाला. पहिला खारा निवेद होता आणि नंतर गोडा केला. खारा करून चालला नाही असा विषय आणि झाला म्हणजे तुम्हाला सांगायचं तर ते तुम्हाला आठवते. खारा होता पहिला निवेद. खारा हा पडदा हे करून लावा. नाही खेळात मिळत काय खेळात नारळ फक्त वाढ नारळ तोरणच नारळ. त्या सगळ्या आठवणी सगळे किस्सा आपल्या गावातले घटना चालू आहे. आणि आता आमच्या जवळ माये आहे. तुमचं नाव काय पूर्ण? आमच्याच गावचे आहे का? त्यामुळं यांना सगळं गावातलं माहिती आहे. जे लहानापासून लहानपण गेले ते आतापर्यंत सगळं गावातून झाल्यामुळं सगळ्या घटना सगळ्यांना माहिती आहे. त्यात थोडं किस्सा आपण आता ऐकणार आहे. तर अंबाबाई मांडोत्सवाचं महत्व काय आहे? महत्व सांगतो का पहिल्या पूर्वी त्याचा चालवाय पडते किती वेळा आता एक वेळा झाला कसं आपल्याला आम्ही काय करतो अशी परिस्थिती आम्हाला शिक्षा गावाला नाही गावाला नाही ते जिंकी आता स्वामी नाही केलं मला नाही त्या सोबत चालवा पुढे आम्ही काय चालवायला पण लाजायचं नाही. लाजणे का नाही? लाजणे का नाही का आपल्या गावाची प्रथा आहे तुम्हाला जी प्रथा ती पुढे चालायला पाहिजे. कारण का आपण पुढे चालू एक आता इतकी किती दिवशी 4 दिवस 5 दिवस तुमच्या घरात कुणाकडे सोंग त्यांच्याकडे तुमच्या कुणाला तेवढंच तेवढं बघितलं आता. आणि त्या काळात बायकांनी महिलांनी जे स्थान होतं काय म्हणजे समाजा बघायला देत होतं काय? नाही. आता बायकांनी सोंग तरी बघायला सोंग बघायला सोंगच नाही बघाय सोंग बघा आता जाते तशी आता नाही तर सोंगा तशीच नसते. मग आता सांगायचं आपल्याला असतो तुम्हाला म्हणजे पहिल्या काळात जी महिला होत्या आणि आजकालच्या काळातल्या महिला त्याची तुम्हाला संदेश काय द्यायचा म्हणजे तुम्हाला काय वाटते? पूर्वी जी महिला जे स्वातंत्र्य होतं ते आता स्वतंत्र महिलांची आहे वाटते का? आता स्वतंत्र भरपूर आहे स्वातंत्र्य भरपूर चांगलं वाटावं जातीचं वाटावं आता शिटी
शेताच्या वावरामध्ये आलो आहे आणि लोकांच्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आपण घ्यालो इथे. आपल्या इथं अंबाबाई उत्सव मांडा असा मोठा असतोय आणि रंगपंचमी मोठी असते. लोकांच्याकडनं प्रतिक्रिया बघा काय कशी असते हो इथे. विषय हार्ड असतोय आणि आसूरची मांड उत्सव अशी यात्रा आहे की भागात एक नंबरची टॉपचा विषय आहे आणि सर्व काही त्या 19 तारखेला सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल. म्हणून 19 तारखेला बघा या तुम्ही. ओके. कसं असते सगळं. अंबाबाई मांड आता 2024-25 काय चांगला असतोय सण. आणि अंबाबाई मांड उत्सव 2025 मोठ्या प्रमाणात आपल्या हसूरमध्ये असतोय. त्यामध्ये महिलांचा पण सहभाग जास्त असतो कारण महिलांचा जास्त पूजा अर्चावर जास्त विश्वास असतो. त्यामुळे शेतातलं सुद्धा काम करून घरातलं सुद्धा काम करून देवाचं सुद्धा बघतात. आता अंबाबाई मांड उत्सव तुम्हाला काय बोलायचं आहे काय. कसं अंबाबाई मांड उत्सव 2025 हा सण मोठ्या प्रमाणासाठी चांगला असतोय आणि आम्ही सगळ्या म्हणजे त्या ह्याच्यासाठी कार्यक्रमासाठी आम्ही त्यातनं वेळ काढून 2 दिवस सुट्टी घेतोय. असं महिलांचं काम असते म्हणजे दिवसभर काम करून सुद्धा अंबाबाईसाठी आपला वेळ देऊन संध्याकाळी सेवा करण्यासाठी जातात. तुम्ही काय बोलणार सगळ्या अंबाबाई मांड उत्सव. अंबाबाई मांड उत्सव हा आमच्या गाव म्हणजे हसूरमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा चांगला होतोय आणि त्या म्हणजे मांड उत्सव अगोदर आपण रंगपंचमीच्या अगोदर 2 दिवस सुट्टी घेऊन आम्ही चांगल्या प्रमाणात साजरा करतो. अंबाबाई मांड उत्सव 2025 आपल्या गावामध्ये साजरा होत आहे आणि आता काही थोडे दिवस राहिलेत आणि आता आम्ही शेताकडे बावरा जरा फिरायला आलोय आणि बायका आता भांगल्याचे 5 वाजता बरोबर झाले. 5 वाजल्याबरोबर आता भांगण्याची सुट्टी झाल्या. आता त्यांच्या प्रतिक्रिया जरासा घेऊया. अंबाबाई मांड कसा असतो आणि रंगपंचमी गावात कशी असते. अंबाबाई मांड उत्सव कसा असतो या. अंबाबाई मांड कसा असतो या. चांगला अंबाबाईचा मांड 2025. अंबाबाई मांड 2025. त्यातील ठाकरे साहेब आपली गाठ पडल्या. आता ते ठाकरे मळ्यातच आम्ही आलो म्हणा इकडे. आता तुम्हाला काय सांगायचं अंबाबाई मांड उत्सव बद्दल कसा असतो या. 1 नंबर करवीर तालुक्यात अंबाबाईचा मांड हसूर एवढा हसूर तुम्हाला ह्याच्या एवढा कुठेच नाही. कुठेही बघायला मिळणार नाही एवढा मोठा मांड. काय काय असते मांडामध्ये. मांडामध्ये 3 दिवस तमाशा असतोय. रंगपंचमी एकदम जोरात असते. परत सोंग बिंग असतात आणि हे पाळणं बिळणं गाडं बिड सगळी भागातली येतात लोक. हो हो. तुम्हाला काय सांगायचं अंबाबाई मांड उत्सव बद्दल. अंबाबाई मांड उत्सव बद्दल सांगायचं तुमची मंडळ आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने हे काम करतोय. एवढीच इच्छा मी सांगतो. दुसरं काही नाही. ते चांगलं त्यांनी म्हणजे नियोजन नियोजन चांगलं आहे. इथं आता आपल्या ठाकरे साहेबांचं बोलतो सुनील कानगोडे आपले मित्र आहेत हे बोलणार आहेत बघा. काय म्हणतात तुम्हाला कसं वाटतं या अंबाबाई मांड कसा वाटतो या. अंबाबाई मांड चांगला आहे. तुम्ही किती वाजेपर्यंत तमाशा बघता. तमाशा 11-12 वाजेपर्यंत असतोय. 2 वाजेपर्यंत असतोय. तमाशामध्ये खास काय बघताय तुम्ही. खास गणगवळण वगैरे असं तमाशा ऑर्केस्ट्रा वगैरे म्हणजे तुमच्या अंगात असं हे होते संचार ते बघायला चांगलं वाटतं. हो काय. जेवढी सोय चांगली आहे म्हणजे चौकात उद्योग लहान लहान उद्योगवाली येतात तिथं आणि 3 दिवस भरपूर व्यापार करून जातात. 1 नंबर त्यांचं चाललंय. आणि प्रत्येकाचं व्यापार बी चांगला होतोय दुकानदारांचा सुद्धा. आणि जी मिरवणूक असते ती गणेश चतुर्थीला आनंद चतुर्थीला नसते. एवढ्या मोठ्या प्रमाणात डॉल्बी हे ते जोरात चालू असते मंडळांचं मोठ्या डॉल्बी. त्याच्यामुळं जोरदार जवळजवळ प्रत्येकाचे मला वाटते रंगपंचमीला म्हणतोय मी 300 टक्के कलर खपतोय. आणि माझा तरी ठाकरेंचा तर 1 नंबर गावात. त्यांच्याकडे कलर पण आहे तुम्ही घेऊ शकता बिनधास्त काय अडचण नाही. सगळ्या प्रकारचा पिचकार्या हे ते सगळं. मांड 2025 4 मंडळ हे आमचे बाबा आहेत बघा.
हे भजनात पण असतात आणि सगळ्यात पण असतात. आणि अंबाबाई मांड उत्सव कसा असतोय हे पण तुम्हाला सांगते बरोबर. कसं अंबाबाई मांड कसा असतो आपल्या गावचा? अंबाबाई मांड अगदी उत्तम असतो. आणि आता रस्त्यावर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात असा मान परत मला बघायला सुद्धा मिळणार नाही, कुठल्याही गावात मिळणार नाही. असा हा हसूरचा मान लहाना पोराच्या बसणं माणसापर्यंत सगळी माणसं पुढल्या कडेला बघायला असतात, त्याला असतात असं का बसते सगळं. त्यामुळं तुम्ही 19 तारखेला या आणि आमचं अंबाबाई मांड उत्सवाच्या घरी तुम्ही जे कसा असतोय तुम्ही बघा खरोबर. बघणार ना चालू आहे. कसं असते अंबाबाई मांडे? मांडे लोक पहिले जी लोक होती का नाही माडाळी ती लोक सगळी माहिती दूध करत होते. पहिल्यापासून चालून मांड आहे त्या पद्धतीने चालला मान. लहान असताना आम्ही लहान असताना मग बघायचो आम्हाला पहिली पद्धती होती. पण आता ते मोठं चाललेलं आहे. पहिले लोकांनी राखलं आणि आता ही पुढे त्या पद्धतीने नवीन चालू केले. मग ते तमाशा 2-3 पहिला तमाशा लय दिवस होता. आता तमाशा लय दिवस नाही. 2 दिवस तमाशा असतो. तमाशा होता. किती दिवस होता? 9 दिवस होता. होय. किती म्हणजे 50-40 वर्षापूर्वी? होय. आता तसं नाही. मग आता 3 दिवसच आहे. आता 3 दिवस. मग तुम्ही 9 दिवस पूर्ण मग 9च्या 9 दिवस तुम्ही बघायचं का तमाशा? तेव्हा जायचं पहिले लोक जायचे. कार्यक्रम काय नसतो. पहिले कार्यक्रम नव्हतो तेव्हा नव्हतं. तो ते कार्यक्रम बघायला येत होते. आता त्या कार्यक्रम टीव्हीला आणि मोबाईल आल्यामुळे 2 दिवस बघताना त्या दिवशी एवढ्या दिवशी सुंग निघतात. त्या दिवशी एखादी गाणी बिणी म्हणतात आणि व्यवस्थित चाललेलं. आमच्या इथे काय दंगा होऊ शकत नाही. आम्ही देवाचं महत्वाचं आहे. देवाचं दंगा काय होऊ शकत नाही. पार पडला जातो. आमच्या देवाशास्त्र आहे. दंगा भांडणं बिडणं काय आमच्या देवात चालत नाही. भांडणं जर केली तर देव पण प्रसाद आपल्याला करू शकतच नाही. चालते समाधान आमच्या देवाचा कार्यक्रम होऊ शकतो. या की अंबाबाई मांड 2025. अंबाबाई मांड उत्सव 2025. जात पडल्यात आशिफचे माले. तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर याच्या गाडीत जाऊ शकता. तर इथं अंबाबाई मांडला याच्या प्रतिक्रिया ऐकायसाठी आम्ही थांबलो इथे. अंबाबाई मांड उत्सव कसा असतो? हसूर अंबाबाई मांड उत्सव 1 नंबर. म्हणजे आमच्या भागात पंचकृषी कुठेही असा मांड उत्सव होत नाही. आणि त्यासाठी सरकारी नोकरदार असू दे किंवा आम्ही व्यावसायिक लोक असू दे सगळ्या सुट्ट्या टाकून आम्ही घरी असतो मांड उत्सवासाठी. एवढा मोठा मांड उत्सव आमच्या गावामध्ये साजरा होतो आणि अंबाबाईची कृपा आहे. मांड उत्सवाच्या दरम्यान कधीही आमच्या गावात भांडणदंगा होत नाही आणि एवढी मोठी मिरवणूक होते. शासनकाठी निघते. खरं कुठेही आजपर्यंत या 100 वर्षामध्ये जरी गालबोट कुठं लागलेला आम्हाला आठवत नाही ना. बरोबर. आणि असंच मांड उत्सव साजरा होत राहावा अशी आमची इच्छा आहे. अंबाबाई मांड 2025. अंबाबाई मांड उत्सव 2025. अंबाबाई मांड 2025. 2025. 2025. अंबाबाई मांड उत्सव 2025. मांड उत्सव 2025. अंबाबाई मांड उत्सव 2025. अंबाबाई मांड 2025. अंबाबाई मांड उत्सव. अंबाबाई मांड उत्सव. अंबाबाई मांड उत्सव 2025. हसूर तुम्हाला. नमस्कार. अंबाबाई मांड उत्सव आता काही कालावधीतच राहिलेला आहे आणि आमचे महत्वाचे आपल्या हसूरमध्ये लाडकी पोलीस पाटील माजी पोलीस पाटील यांची खास म्हणजे सगळ्यातच मदत असते पूर्ण. म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू दे काय असू दे आपले 7 बैल कधी पुढल्याकडे असतात. त्यांच्या प्रतिक्रिया काय म्हणतात बघा अंबाबाई मांड बद्दल? अंबाबाई उत्सव मांड हा बरेच वर्षापासून चाललेला राहिलेला आहे आणि पारंपरिक पद्धतीने हा कार्यक्रम होतो. अंबाबाईच्या मंदिरापाशी शासनकाठी उभा केली जाते. शासनकाठी गावातून कलरचा ट्रॅक्टर फिरला जातो आणि प्रत्येक शासनकाठी अंबाबाईच्या मंदिरापाशी आणून बांधली जाते आणि तिथे अंबाबाईची सांगता होते. 2 दिवस तमाशा असतो. तमाशा स्वरूप चांगला असतो शांततेत सगळं गावात. आणि त्यावेळेच्या तमाशा आताच्या तमाशात काय फरक आहे? काय फरक आहे? त्यावेळेचा तमाशा हा स्त्रियांना ह्यांना बघण्यासारखा होता. आता तमाशा एवढा काही नाही. फक्त
पहिला तमाशा कसा होता, घरची डोंगरकर. हा, येसबा डोंगरकर हे नाव मी पहिल्यापासून बऱ्याच जणांच्या तोंडाला ऐकतो. येसबा डोंगरकर कोण होते नेमके, म्हणजे हसूर मध्ये कायम स्वरूपी होते का ते? येसबा डोंगरकर हे ज्योतिबा देवालयाच्या डोंगरावरती राहिले होते आणि त्यांची मालकीन आणि ती दोघांचा तमाशा होता. होय, हो दोघांचा. आणि त्यांची मुलगी पण भागीरथी म्हणून होती. त्यांची मुलगी. मग त्यांचं काय रोल असायचं का त्यामध्ये? रोल असायचा. काय वग मध्ये असायचं का कशात असायचं? पूर्ण तमाशात त्यांचा हे असायचा. आणि यशवंत डोंगरकरांची जी मालकी होती तिला सरस्वतीचे टोंग दिलेलं असायचं. कारण त्यांचे ते काय हे असल्यामुळे मराठी समाजामध्ये असल्यामुळे त्यांना सरस्वतीचे टोंग दिलेलं असायचं. नटरंग आम्ही पिक्चर बघितला त्यावेळी तमाशा आपल्याला समजतोय, परंतु मला असं वाटतं त्यावेळी स्क्रिप्ट लिखाण करते का स्वतः डोंगरकर? काय ते स्वतः स्क्रिप्ट तमाशे लिखाण करायचे का? वगाचे असू दे, म्हणजे त्यावेळी लोकांच्या ताकद पण असायची आणि बुद्धी पण असायची असे म्हणा गेलं. ग्रुप जो होता यशवंत डोंगरकरांचा हा एक नंबरचा चांगला होता. हसत खेळत सगळ्यांना मुलांना सुद्धा शांत बसवायचा त्यांचा स्वभाव होता, चांगला होता. त्याच्यामुळे मुलं जर खडा मारला किंवा दंगा करायला यशवंतराव हे त्यांना आपल्या तमाशेच्या माध्यमातून चांगली शिकवण देऊन ते शांत करायचे. किती हे असले दंगा असला काय असलं ते शांत करायचे असे यशवंत डोंगरकर होते. आणि त्यांची बायको सुद्धा ती चांगले म्हणजे कार्यक्रमात बाबा लहान मुलांना किंवा ह्यांना सगळ्यांना सांभाळून घेऊन त्यांना सुद्धा शांत करायचे त्यांच्याकडे प्रवाही होते. नमस्कार. अंबाबाई मांड 2025. अंबाबाई मांड 2025. ती गावातली सदावा मा काय सांगतात अंबाबाई मांड बद्दल? बघा, अंबाबाई मांड काय बोलायचं? अंबाबाई मांड उत्सव कसा असतो आपल्या गावात? आपल्या गावात मांडूची चांगला भारी असतो, एकदम टॉप मध्ये असतो, टॉप मध्ये एकदम. कसा वाटतो? तुम्ही किती वर्षापासून बघता? आम्ही आता बरेच मी आता जन्म झाल्यापासून आम्ही बघतोय. आता रंगपंचमी एकदम टॉप मध्ये असते. कोल्हापुरी पहिले मोठी. रव्याना क्षीरसागर यांच्या घरी आलोय. आणि तुमचं नाव काय? पार्वती. ह्यांच्या सासऱ्यांच्या पासून म्हणजे तमाशा किंवा अंबाबाई मांड उत्सव सुरू केला आणि त्यांनी म्हणजे सुरुवातच केली. अंबाबाई मांड गावात काहीतरी असावं आणि गावात कसं बैती लोक एकत्र आलेत आणि हे तेली लोक क्षीरसागर लोक एकत्र आलीत आणि एक उत्सव गावात एक तयार करूया म्हणाले आणि त्यावेळी उत्सव तयार केला. मग त्यावेळी गावातल्या लोकांनी पण त्यांना साथ चांगली दिली आणि उत्सव चांगल्या प्रकारे साजरा केला. तर उत्सव साजरा करायच्या वेळी म्हणजे क्षीरसागर असू दे, तेली असू देत, परत बागडी म्हणजे दादू आप्पा बागडी होते. आणि तुम्ही आणि कोणी सुरू केला तमाशा अंबाबाई मांड उत्सव कोणी सुरू केला? आणि आधी पंडित टाणेकर, पुन्हा ते काटकाचा मला काय नाही येत, पुन्हा ते घेऊ माळवाडीचा 5-6 जण काटक्याचा आमचा रवी, पंडित टाणेकर घेऊ. ही का आताची लोक आणि जुनी लोक होती तुमच्या सासऱ्याचे? आमचे शंकर आता त्याचं आडनाव मला काय माहिती नाही. शंकर क्षीरसागर यांच्यापासून कायम कार्यक्रम त्याचा चालू आहे आमचा. म्हणजे आमचा सासरा मांडाला होता, नक्कीचं सॉंग घेत होता, त्याप्रमाणे आमचा दीड जायच होता. ते देव आता कार्यक्रम व्यवस्थित करत होते. असा देवीची सेवा केल्यानंतर आपल्याला मिळते. चांगला आमच्या सासऱ्याला पेढे होता. सासरा का नाही आमचा नक्कीच सॉंग घेत होता. नक्कीच म्हणजे काय असायचं? नक्की म्हणजे काय असायचं? आता आमची भाऊजी जायचे 4 वाजेपर्यंत बसायचे. भाऊजी आमचं बालक खरं सगळं देवाचं आमच्या हाऊस. आता लाईटी बिटिंग सगळं हाऊस केली आहे तिथे, काय आम्हाला कमी केलं नाहीये. बरोबर. नमस्कार. मी सांग बरं, नकटीची भूमिका म्हणजे काय नेमकं, म्हणजे कसं भूमिका असायची? संग केलं आमच्या सासऱ्याने बाई कसं नक्कीच कसं ते किस्सा बाबा एक ते आणि देवळाचं काय नामा पाटील ते आमच्या बायका लावून देत बघायला काय तमाशा काय. असे 5-6 जण होते. मग ते आमच्यात होतं, आम्ही देऊन टाकलं देवा. तिथे पाहणार असा असे ते 7-10 जण होते ते देवाचा कार्य. तर देवानं काय आमचं वाईट केलं, सगळं चांगलं केलं. अंबाबाई मांड 2025. म्हण तूच माझ्या. नाही तुम्हीच म्हणायचं बाबा. अंबाबाई मांड उच्चवाच्या हार्दिक शुभेच्छा. सुद्धा बोलणार आहेत. काय अंबाबाई मांड बद्दल काय बोलायचं आहे तुम्हाला?
अंबाबाईचा उरूस हे पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. आणि कार्यक्रम तमाशा रंगपंचमी वगैरे चांगले कार्यक्रम होतात. गावात शासनकाठीचा कार्यक्रम असं थोडे दिवस 3-4 दिवस कार्यक्रम चांगले होतात. अंबाबाई मांड 2025 त्यांच्या प्रतिक्रियासाठी आमचे संग्राम आहेत. काय सांगायचं आहे अंबाबाई मांड 2025 अंबाबाई मांड असा आहे की आमच्या गावात अंबाबाईचं एक हे आहे, अंबाबाईचं देवस्थान हे अतिशय कडक आहे. इथं कुणी काही करून चालत नाही आहे. ते देवस्थान म्हणजे असं सोंग वगैरे ते परत तमाशा हा 9 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत असते. दुसऱ्या दिवशी ह्याला श्रीकृष्णाचे हे अंबाबाई हे श्रीकृष्णाचे बाबन श्रीकांतांना यांच्या घरी श्रीकृष्णाचे कळस घेऊन हे असते, गवळणीचा कार्यक्रम असतो. त्यानंतर सोंग वगैरे ही अशी सगळी व्यवस्था असते. 2 ते 3 दिवस कार्यक्रम हा चांगल्या प्रकारे असतो. आनंदात जातात आणि त्याला गावकरी सगळे गावकरी युवा पिढी पूर्णपणे ह्यात सामील असते. अंबाबाई मांड उत्सव 2025. नमस्कार, मी तंटामुक्त कमिटी अध्यक्ष असो तुम्हाला पाटील. आज उद्यापासून आमच्या इथं अंबाबाई मांड उत्सव साजरा होत आहे. या अंबाबाई मांड उत्सवाच्या निमित्तानं पूर्वीच्या काळामध्ये हा मांड उत्सव पूर्वीचे नेतेगण वयस्कर होते, त्याने अनेक दीर्घकालापर्यंत हा पुढे चालू ठेवला. आजही ती परंपरा आपलं गाव चांगल्या पद्धतीनं पार पाडत आहे. आपल्या गावाचं जे अंबाबाई मंदिर आहे हे मंदिर दक्षिणभूमिक असल्यानं हेमाडपंथी वर्गीय आहे आणि असं साधारण दक्षिणमुखी असणारं मंदिर इतरत्र कुठं सापडत नाही, पण ते या ठिकाणी आहे. या मंदिराचे जे अंबाबाईचं देवस्थान आहे ते जागृत देवस्थान असं मानलं जातं. आणि हा जो अंबाबाईचा मांड उत्सव आहे तो अनादी कालापासून बऱ्याच लोकांनी हा चालू ठेवलेला आहे. आधी तो अबाधित चालतो आहे. आता या मांडवाचं उत्सवाचं एक महत्त्वाचं हे आवर्जून भाग असा आहे की या ठिकाणी 5 दिवसाचे कार्यक्रम असतात, विविध कार्यक्रम सादर होतात. हा कार्यक्रम सादर करत असताना गावातील सर्व मंडळी, बचत गट, महिला एकत्र येतात. अतिशय आनंदानं आणि गुण्यागोविंदानं हा कार्यक्रम सर्वजण पार पाडतात. विशेषतः पूर्वीच्या लोकांनी हा कार्यक्रम पार पडत असताना त्यांच्यामध्ये लोककला सुद्धा जोपासलेली होती. कारण अंबाबाईचा मांड उत्सव हा गावातील लोककला किंवा गावातील जे मांडाची सोंग आहेत तो सादर केल्याविना पारच पडायचा नाही. त्याच्यामध्ये अनेक लोक म्हणजे या काळी पूर्वीच्या काळी शिरपा मामा आमचे फडतारे जे होते त्यांचं कडक लक्ष्मीचं जे सोंग होतं ते तर अतिशय चांगल्या पद्धतीने ते पार पडत होते. त्यांच्या सोंगाला चांगल्या पद्धतीची दाद मिळायची. तर त्याप्रमाणे नामदेव पाटील असतील, आमचे नामदेव काका खालचे, ते त्यामध्ये हिरेन भाग घ्यायचे. परत पुन्हा बबनराव नाडगे असतील किंवा ठाणेकर मामा असतील, हे सर्व मिळून ते शारदाचं काम एखादं सोंग असेल किंवा हनुमंताचं सोंग असेल किंवा कडक लक्ष्मीचं सोंग असेल ते अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडायचे. त्याच्यानंतर त्या शेवटच्या दिवशी रंगपंचमी झाल्यानंतर हा शेवटचा तमाशाचा कार्यक्रम असायचा. आणि पूर्वीच्या काळामध्ये या गावामध्ये असणारे लोकनेते उदाहरणार्थ CB पाटील असतील, MK पाटील साहेब असतील किंवा इथं ज्योतिनाना जानगे असतील, आमचे वडील शंभराव पाटील असतील किंवा इथं खळे मामा असतील, हे सर्वजण लोक, सर्व नेते जरी विविध पक्षाचे असतील तरी हा गावातील कार्यक्रम पार पाडताना सगळं राजकीय जे त्यांचं जे मतमतांतर असायचे ते सगळी बाजूला ठेवून हा गावातील कार्यक्रम पार पाडण्याकरता एकत्र यायचे. आणि विशेषतः याच्यामध्ये MK पाटील साहेब यांना ह्या कार्यक्रमाची आवर्जून अशी आवड असायची. विशेषतः त्यांना त्यातली काही लोकगीतही भावलेली असायची. काही कार्यकर्ते ही गाणी म्हणत असताना, तमाशातील लोकगाणी असताना काही सिनेमातली गाणी या ठिकाणी ते लोक सादर करायचे. यशवंत डोंगरकरांचा हा कार्यक्रम सादर या ठिकाणी गावामध्ये असायचा. तत्कालीन काळामध्ये यशवंत डोंगरकरांचा कार्यक्रम, तमाशाचा कार्यक्रम म्हटला की भागातील लोक सुद्धा तो आवर्जून बघायला यायचे. तर अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी हा कार्यक्रम इथं सादर केलेला होता. अनेक काळापर्यंत यशवंत डोंगरकर या ठिकाणी कार्यक्रम करत होते. तत्कालीन काळामध्ये तमाशांचे हे जे फळ होते ते कमी असल्यामुळं आणि त्यांची रवानगी पण कमी असल्यामुळं हळदीपासून ते कार्यक्रम चालू व्हायचे. आपल्या हासोर गावामध्ये रंगपंचमीचा कार्यक्रम सादर झाल्यानंतर पुन्हा तो कार्यक्रम पुन्हा पुढे येळवडे गावी जायचा. येळवडे गावातील मांड झाल्यानंतर पुन्हा तो ताळ्यापर्यंत तो कार्यक्रम चालू असायचा. हासोर गावामध्ये यशवंत डोंगरकरांनी ती जोपासना चांगल्या पद्धतीने केली.
त्यांच्यामध्ये काही त्यांनी लोककला सादर करत असताना साहेबांना MK साहेबांना एक भावलेलं गीत होतं की सांग सजना सांग मला रे काय झालं रे आज तुला रे. ते लोकांना त्याने एकदा म्हणायला सांगितलं आणि ते ज्यावेळी हो कार्यक्रम वर्षाला सादर करायचे त्यावेळी साहेब तिथं हजर राहून तो कार्यक्रम सोयीत पार पाडण्यासाठी दक्षता घेत होते. पण त्यांचे पाठीराखे सुद्धा म्हणे साहेब तुमचं गाणं झाल्याशिवाय ह्या तमाशाला काही गोडवा येत नाही, तेव्हा सांग सजना सांग मला रे हे गाणं व्हावं, त्याशिवाय तमाशाला गोडवा नाही. आणि ते गाणं तिथं सादर केलं जायचं. अशा पद्धतीचं जोपासना म्हणजे काही वेळा लोककला जोपासण्यासाठी या लोकमंडळीने किंवा नेते मंडळीने सुद्धा यामध्ये सैर्याने सहभाग घेतला. गावामध्ये एकोपा आणण्यासाठी चांगल्या पद्धतीनं काम केलं. गावाच्या आर्थिक विकासामध्ये सुद्धा त्यांनी समाजकारण करत असताना राजकारण करत असताना समाजकारण सुद्धा केलं. आणि हा मांड उत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्व लोकांच्या सहकार्यातून संपन्न केला. आजही तो आम्ही करतो आहे. सर्वांनी अशाच पद्धतीने या गावाच्या मांडासाठी आपलं सर्वांनी योगदान द्यावं. कुठलाही गालबोट किंवा अनुचित प्रकार न होता हा कार्यक्रम सर्वांनी शांततेनं पार पाडण्यासाठी सहकार्य करावं. सर्व पंच लोकांना त्या मांडातील असतील ते मंडळ जे आहे मांड उत्सवाचं त्या मंडळाला सर्वांनी सहकार्य करून हा अंबाबाईचा उत्सव चांगल्या पद्धतीनं पार पाडूया असे मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद.